रामकृष्ण हरी लातूर जिल्ह्यातील औसा तालुक्यातील तामरवाडी या ठिकाणी आपण आहोत आणि ज्या ठिकाणावर आपण आहोत हे ठिकाण एका महापुरुषाच्या साधनेनं पुनीत झालेले हे स्थान आहे. आपण जिथं बसलोय जमिनीपासून जवळपास एक 10 फूट आपण खाली आहोत. परमपूज्य आदरणीय परमहंस परिव्राजकाचार्य लालगिरीजी महाराज यांच्या साधनेनं पावन झालेले हे स्थान आहे. साधारणतः या सर्व स्थानाला 400 वर्षाची परंपरा आहे आणि इथले जे मूळ पुरुष होते, काय नाव त्यांचं, लक्ष्मण महाराज, पुरीजी महाराज, तर यांची संजीवन समाधी आहे आणि ती समाधी सुद्धा जमिनीच्या आतमध्ये जवळपास 10 फुटामध्ये आहे. तिथेही आम्ही जाऊन बसलो तर सहज त्या ठिकाणी गेल्यानंतर समाधी लागते आणि त्यानंतर त्याच परंपरेमध्ये एक 100 वर्षापूर्वी परमपूज्य लालगिरीजी महाराज यांची ही समाधी स्थान आहे आणि त्या ठिकाणी वर्षभर या ठिकाणी पूजा आणि अखंड दिवा चालतो. इथं असलेले आपले पुजारी आहेत आमचे परम मित्र श्री ईश्वरजी आप्पा, यांनी पूर्ण आपलं जीवनच या सेवेसाठी अर्पण केलेलं आहे आणि हे व्हिडिओ करणारी मुलं सुद्धा आहेत की भविष्य काळामध्ये सुद्धा ह्या पूजा अव्याहतपणे चालतील अशा प्रकारची योजना या ठिकाणी झालेली आहे. खरं तर बाहेर असलेले हे सगळा गोंधळ, अशांती, या अशांतीतून, गोंधळातून आपल्याला खऱ्या अर्थाने मुक्त जर व्हायचं असेल तर अशा महापुरुषांच्या चरणाजवळ येऊन काही वेळ जरी आपण शांत होऊन इथं बसलो, डोळे झाकून बसलो, तर याच्या साधनेचे स्पंदन, हे सगळं हेमाडपंथी पद्धतीचं मंदिर. नंतर या भाविक जनांनी थोडीशी इथं फरची वगैरे केली, परंतु पूर्वीपासूनच ही गुफा आणि महाराजजी ज्या मूर्तींची, लिंगांची पूजा करायचे ते पूजास्थान सुद्धा या ठिकाणी आहे. आजच्या काळामध्ये माणसांना काही क्षण सुद्धा लोकांना सोडून राहवत नाही. त्या काळामध्ये एकांतामध्ये येऊन एकांताचं सुख घेणारे हे महापुरुष, काय तो आनंद असेल. आणि त्या हृदयाशी आपण आपलं हृदय एक केलं की ते अनुभूती नक्की आपल्याला मिळते. वा, आता या सानिध्यामध्ये, या गुफेमध्ये बसून काय आनंद होतोय हे फक्त आपण अनुभूती घेऊ शकतो. हे शब्दामध्ये आपण त्याचं वर्णन करू शकत नाही. एक निरव शांतता, एक समाधीचा आनंद आणि इथं असलेल्या शांतीचे स्पंदन या सगळ्या परिसरामध्ये भरून गेलेले आहेत. तर निलंगा औसा रोडवर तामरवाडी नावाचं स्थान आहे आणि तिथं हा आश्रम आहे. नक्की आपण एकदा या आणि इथली निरव शांतता, इथली आध्यात्मिक ऊर्जा याचा नक्की अनुभव, अनुभूती आपण घ्या. नक्की जीवनाला शांती देणारे हे सगळे क्षण असतील. धन्यवाद. तामरवाडी या ठिकाणी परमपूज्य लालगिरीजी महाराज यांचा हा आश्रम आणि त्यांच्या पादस्पर्शाने पुनीत झालेला हा सर्व परिसर आहे. आपण बघू शकतात की साधनेसाठी अतिशय अनुकूल असलेला वटवृक्ष आणि हा इकडं वड आहे, इकडं हा पिंपळ आहे की जिथं जिथं महापुरुष झालेत तिथं विशेषत्वाने आपल्याला वडाची, पिंपळाची आणि उंबराची झाडे प्रत्यक्षाने पाहायला भेटतात. खरं तर उंबर म्हणजे दत्तात्रय भगवंताचं साक्षात स्वरूप आहे. ही पहिली जी समाधी आहे 400 वर्षापूर्वी संजीवन समाधी त्या महापुरुषांनी घेतली आहे. संजीवन समाधी म्हणजे मरण नाही, तर संजीवन समाधी म्हणजे एका अशा जीवनाची प्राप्ती की ज्या जीवनाला जन्म आणि मृत्यू स्पर्श करू शकत नाही, अशी संजीवन समाधी आहे. नंतर त्याच परंपरेमध्ये या दुसऱ्या महापुरुषांनी समाधी घेतली, काय ना, मनाजी बुवा, आणि त्यानंतर लालगिरीजी महाराज यांची ह्या सगळ्या समाध्या. आणि विशेषत्वाने आपण पाहू शकतात की या सगळ्या समाध्या जमिनीच्या आतमध्ये आहे. या जमिनीच्या आतमध्ये जाऊन, गुफेमध्ये जाऊन दृश्य अदृश्याच्या अतीत होऊन या महापुरुषांनी त्या परमतत्वाला प्राप्त करून घेतला. आजही त्या साधनेच्या त्या ऊर्जा, त्या साधनेचे स्पंदनं आजही या ठिकाणी आपल्याला जाणवतात. सगळा परिसर निसर्गाने परिपूर्ण आहे. पशुपक्षी येऊन त्यांचा वेगळा गुंजारव आणि वेगळ्याच प्रकारचं संगीत या सगळ्या वातावरणामध्ये आहे. आणि श्रावण महिन्यामध्ये या ठिकाणी 2-3 दिवसाचा उत्सव असतो आणि इथल्या मंडळीने सांगितले, भाविकांनी सांगितलं की इथला जो काला आहे त्या काल्यामध्ये जे दहीहंडी असते ते दहीहंडी इथं वर बांधल्या जाते
आणि त्यानंतर तो काला होतो. किती छान निसर्गाच्या सान्निध्यामध्ये महापुरुषांच्या साधना स्थळामध्ये जेव्हा आपण परमार्थ करतो, भजन करतो, त्याला एक वेगळी झळाळी येत असते. तामरवाडी अर्थात औसा आणि निलंगा रोडवर एक 2-3 किलोमीटर आत आहे. नक्की आपण या ठिकाणी या आणि इथं झालेली साधना, इथं झालेली तपश्चर्या, त्याची अनुभूती आपण नक्की घ्या.